गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आताचे वाजले 3:30 आणि गाईज तुम्ही म्हणत असाल की आता एवढ्या लेट ब्लॉग कशाला चालू करत आहात. तर गाईज कारण की गाईज मी आज सलाईन घ्यायला गेलतो, कारण की गाईज माझी डबल तब्येत खराब झाली. त्यामुळे मी आज सलाईन घेऊन आलो. दुपारी सलाईन घेऊन आलो 2 वाजता आणि जेवण केलं. आणि गाईज आता ब्लॉग चालू करा तुमच्यासाठी. गाईज डेली ब्लॉग टाकत आहो, गाईज डेली ब्लॉग. त्यामुळे मी आज मीन्स 3:30ला लेट चालू केलेलं आहे. तर आता लेट चालू केलं तर आता मी तुम्हाला भेटतो. सो गाईज आता कूलर मध्ये पाणी नाही, हे बघा. सो गाईज आता कूलरचं पाणी संपलेलं आहे, तर आता मी कूलर मध्ये पाणी भरतो. सो गाईज आता मी कूलर मध्ये पाणी भरत होतो, तर गाईज लाईनच चालली गेली. काय किस्मत फुटलेली आहे गाईज आपली, हे बघा. पण गाईज इन्व्हर्टर आहे म्हणून फॅन आणि टीव्ही चालू शकते, फॅन आणि टीव्ही. पण तरी पण काय किस्मत फुटलेली आहे गाईज. ते बोरिंग ऑन नाही होऊ शकत आपली. त्यामुळे आता मी थोड्या वेळानं पाणी भरणार. आणि गाईज तुम्ही म्हणत असताना आज बागड बिल्ला नाही आला ब्लॉग मध्ये, कारण की गाईज आज बागड बिल्ला घरीच नाही गाईज. आज त्याने खूप जेवण केलं आणि आज गाईज तो झोपला नाही. जेवण केल्यावर तो बाहेर गेला हिंडायला. तर आता मी तो तुम्हाला आल्यावर दाखवेल. सो गाईज आता आपलं 4 वाजता एक पार्सल आलेलं आहे, हे बघा. हा असा बॉक्स आलेला आहे गाईज, आणि याच्यात नाईफ आलेले आहे गाईज. नाईफ हा बघा. थांबा तुम्हाला याचे हे काढून दाखवतो गाईज. हे बघा गाईज, खूप शार्प आहे गाईज हे. हे बघा, हा मेन हथियार आहे गाईज, मेन हथियार हा. आणि हा सर्वात जास्त स्मॉल वन गाईज. हे बघा, हा स्मॉल वन आहे गाईज. हे बघा असे आहेत गाईज हे नाईफ. गाईज हा सर्वात बिग, हा सर्वात मीन्स मीडियम, आणि हा सर्वात स्मॉल. तर गाईज कसे वाटले माझे नाईफ कॉमेंट मध्ये सांगा. आणि गाईज खूप शार्प आहे गाईज, खूप शार्प. सो हे गाईज मी तुम्हाला सांगितले होते ना की आपला बागड बिल्ला आल्यावर तुम्हाला दाखवणार. तर आपला बागड बिल्ला आलेला आहे, हे बघा. हा बघा, हा बघा गाईज. गाईज आपला बागड बिल्ला आत्ता आलेला आहे गाईज. 10 वाजतापासून, आत्ता सकाळचे 10 वाजतापासून आत्ता आलेला आहे गाईज. तर गाईज आपला बागड बिल्ला निवड आल्याबरोबर झोपून जाते, हे बघा. सो हे गाईज आता आपला बागड बिल्ला किचन मध्ये दुधाची वाट पाहत आहे, हे बघा. हा माझ्या मम्मीला काही दूध मागत आहे तो, हे बघा. सो गाईज आता हे बागड बिल्ला आपला माझ्या मीन्स माझ्या आईला दूध मागत आहे, तर आपण त्याला दूध देऊन देऊ, चला. सो हे गाईज आपला बागड बिल्लाचं हे कटोरा आहे दूध प्यायचं. आता बागड बिल्ला पा कसा येते धावत धावत. बघितला ना काही आवाज कसा बागड बिल्ला धावत येते. आता बागड बिल्ल्याला आपण दूध देऊ गाईज. सो गाईज आता मी बागड बिल्लाला दूध दिलेलं आहे. आता बागड बिल्ला दूध पित आहे, हे बघा. सो गाईज आता याला दूध पिऊ द्या तोपर्यंत मी तुम्हाला. सो गाईज आपल्या बागड बिल्ल्यानं दूध संपवून टाकलेलं आहे, हे बघा. हे बघा गाईज, तरी चाटातच आहे, हे बघा. हे बघा संपलेलं आहे, तरी पण आपल्या बागड बिल्ल्याला चाटाचंच आहे दूध, हे बघा. सो गाईज आपल्या बागड बिल्ल्यानं दूध फिनिश केलं ना. आणि हा गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं ना लाईन गेली होती, तर लाईन आल्यावर मी पाणी भरणार. तर गाईज आता लाईन आलेली आहे, हे बघा. सो गाईज आता लाईन आलेली आहे, तर आता मी मीन्स कूलर मध्ये पाणी भरतो. आता हा बघा गाईज बागड बिल्ला झोपाला आलेला आहे, हे बघा. बघा गाईज आता कुठे जाणार तो. आता गाईज तो झोपते आणि तोपर्यंत मी आता पाणी भरतो गाईज. सो हे गाईज आता मी कूलर मध्ये पाणी भरत आहो, हे बघा. आता गाईज कूलर मध्ये पाणी भरल्यावर मी तुम्हाला भेटतो.
सो गाईज आता आपला कूलर फुल भरून झालेला आहे, हे बघा. आता फुल भरून झाला. आता मी झाडांना पाणी देते यावाला. सो हे गाईज आता आपलं पाणी भरून झालेलं आहे आणि बोरिंग पण बंद केलेली आहे. सो हे गाईज आता मी चाललेलो आहो स्वाद बेकरीत, कारण की गाईज मला एक ब्रेड घ्यायची आहे, तर मी तुम्हाला स्वाद बेकरीत भेटतो. सो हे गाईज आता आपण स्वाद बेकरी मधून ब्रेड घेतलेली आहे, हे बघा. हे इथून घेतलेली आहे गाईज. सो हे गाईज आता मी स्वाद बेकरीत गेलतो, तर मी ना स्वाद बेकरीतून हे आणलं गाईज, हे बघा. एक हे ब्रेड आणले गाईज, दाखवली होती. आणि हे गाईज चॉकलेट बॉल्स आणले गाईज, हे बघा. आणि गाईज एक बटरस्कॉचचा कोन आणला. तर गाईज एवढं आयटम आणले. सो हे गाईज आताच्या वाजल्या 6:30, हे बघा. आताच्या वाजल्या 6:30 आणि आता गाईज मी थोडंसं जेवण करते. सो हे गाईज मी आता अभ्यास करत आहो. आताचे वाजल्या 8:30 आणि मी हा क्वेश्चन लर्न करत आहो, हे बघा, सायन्सचा. हा वाला गाईज, हाऊ इज साऊंड वाला. सो गाईज आता मी अभ्यास करत आहो, तर मी तुम्हाला भेटतो. हे गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तर भेटूया तुम्हाला उद्या सर्वांना. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.